करायचा स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. माणसाच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे कसं ओळखायचं. माणसाच्या मनात बघा प्रत्यक्षपणे चांगले कर्म आणि वाईट कर्म पाहायला जर गेलो, माणसाच्या मनातलं ओळखायचं म्हणजे नेमकं काय. मित्र आणि मैत्रिणी हे शब्द जरी लहान असले ना, तरी यात आपुलकी, विश्वास, प्रेम, भांडण, काळजी अशा बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. म्हणून मैत्री ही खूप बघा प्रत्येक आयुष्यामध्ये, प्रत्येक जीवनामध्ये का महत्त्वाची आहे. माणसाचं मन ओळखायचं म्हणजे आपण एखाद्याशी बोलत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी त्याच्या अंतरी काय चाललेलं आहे हे कसं ओळखता येईल. कारण समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे हे त्याच्या डोळ्यावरती बघा प्रत्यक्षपणे डोळ्यात हावभाव दिसत असतात. काही जण मस्करी करत असतात, तर काही जण बघा प्रत्यक्षपणे जे तोंडावर बोलणारे असतात आणि मागून वार करणारे असतात, यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मैत्रीचं नातं खूप महत्त्वाचं आहे. समर्थांनी का सावध सांगितलं. अशा लोकांपासून खूप दूर राहिलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये असा जोडीदार शोधलं पाहिजे जो तुमच्या मनावर खूप प्रेम करेल. परंतु पैसा आज आहे तर उद्या नाही आहे. पण ज्यानं तुमचं मन बघून प्रेम केलं तो तुमच्यासोबत आयुष्यभर असेल. आता आपण विचार करा, एखादी मुलगी शोधायची आहे, मुलीला मुलगा शोधायचा आहे. घरात बघा प्रत्यक्षपणे घराणं श्रीमंत आहे की गरीब आहे हे महत्त्वाचं नाही आहे. भाग काय दिलेला आहे, पैसा आज आहे तर उद्या नाही आहे. परंतु जे नातं आहे ना ते टिकवता आलं पाहिजे. मुलींनी मुलगा बघत असताना बघा प्रत्यक्षात जो तुमच्यावर मनापासून प्रेम करत आहे, ज्यानं तुमचं मन बघून प्रेम केलंय, मुलगा मुलगीला बघताना सुद्धा विचार करा. यामध्ये नातं जोडली जातात. आयुष्यामध्ये संकट येतच असतात, प्रसंग ओढवली जातात. त्यामध्ये आपल्याला उपयोगी पडणारं नातं उपयोगी असतं, पैसा नाही आहे. बरोबर की नाही. पैसा सर्वस्व आहेच, परंतु चार माणसं तरी आपल्याला स्मशानापर्यंत सोडायला उपयोगी पडतात की नाही. का पैसा आहे नाही ना. म्हणून डाव ओळखायचं आहे, सावध व्हायचं आहे. कारण आपल्याला प्रवास हा उत्तमाचा करायचा आहे. सत्यानं मिळत असतं तेच टिकत असतं. आता विचार करा, आपण जर पाहायला गेलो, सत्यमेव जयते, सत्याचाच नेहमी विजय होतो. परंतु सत्याला खूप उशीर लागतो, पण शेवटी तेच टिकत असतं. कारण कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असलं पाहिजे.
कोणी लहान असावं तर कोणी मोठं असावं, कोणी सावकाश तर कोणी वेगाने जावं. का सांगितलेलं आहे? कारण कोणाचे 12 वाजवायचे असतात, त्यासाठी सर्वजण एकत्र येण्याची गरज असते. घड्याळामध्ये सर्वात मोठा आकडा कोणता? 12. बरोबर की नाही? मग 12 कोणाचे वाजतात? आपले वाजतात का आपण लोकांचे वाजवतो? पहावे आपणासी आपण. म्हणून कुटुंब हे घड्याळाप्रमाणे का असलं पाहिजे? बोलताना सुद्धा आपला स्वभाव दिसून येतो. लहानांशी आपण बोलत असताना कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने बोलत असतो, मोठ्यांशी बोलत असताना आपण कोणत्या रीतीने बोलत आहोत सुद्धा आपल्याला कळत असतं. परंतु ज्याप्रमाणे कुटुंब चालवायचं आहे, यासाठी नातं खूप महत्त्वाचं. घड्याळ असतो, घड्याळामध्ये तिघांना फिरवणारा हा महत्त्वाचा म्हणजे सेल असतो. सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. तिघांना फिरवणारा कॅपॅसिटी कोणाची आहे? सेलची आहे. बरोबर की नाही? तसंच पंच कर्मेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा, दशेंद्रियाचा देह तयार झालेला आहे. याला चालवणारा कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा. बरोबर ना? म्हणून ओळखायचं आहे. आपण आपल्या आयुष्यात नशिबाला कधीच दोष द्यायचा नाही. आपली कर्म जर उत्तमाची असतील, नशिबाला दोष द्यायचाच नाही. कारण जसं आपलं कर्म असतं तसं आपल्याला भोग असतात. आपण पाहायला जर गेलो तर आपल्या प्रत्येक सुखाला, दुःखाला फक्त आपण आणि आपणच जबाबदार असतो. मग आपण दुसऱ्यांवर का आपण दोष लावतो? नशिबाला का दोष लावतो? आता विचार करा. बाजारात गेलो, मार्केटला गेलो, अनेक प्रकारची दुकानं पाहायला मिळतात की नाही? नक्कीच. आता आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला खायला पाहिजे, म्हणून आपण त्या बरोबर की नाही, दुकानं लागलेली आहेत. परंतु दोष कोणाला देणार? नशिबाला. सर्वजण खात आहेत, पण मला ती गोष्ट प्राप्त होत नाही, मला ती वस्तू खायला मिळत नाही. कारण का? आपल्या खिशात पैसा नाही. आता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, तरच त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळेल की नाही? नक्कीच. मग कर्माला दोष द्यायचं की नशिबाला? पहावे आपणास आपण. म्हणून चुका आपणच करत असतो आणि उगाच नशिबाला दोष देत बसत असतो. अशा वागण्याला काहीच अर्थ नसतो. म्हणून चांगले कर्म ठेवा, फक्त फळ बघा. ज्या वेळेला आपण कष्ट करत असतो त्यावेळेला फळ हे नक्कीच प्राप्त होत असतं. लोक जेव्हा विचारतात की तुम्ही काय करता, काय काम करता, प्रत्यक्षात ते अंदाज लावत असतात की तुम्हाला किती इज्जत दिली पाहिजे. आपण चौकात जर गेलो ना, तर चार चौघांमध्ये आपल्याला कमी विचारणारे असतात. बरोबर की नाही? आपल्यापेक्षा वयाने सुद्धा असतील, पैशाने सुद्धा मोठी असतील, त्यांच्याशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आपल्याशी कमी लोक बोलत असतात. का? कारण आपली पैशाची कॅपॅसिटी थोडी कमी आहे. परंतु समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला कर्माने उत्तरं द्यायची. आपले कर्म उत्तमाचे असतील ना, तर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कोणीही वाईट बोलणारा नसेल. कारण आम्ही काय कुणाचे खातो, श्री देतो की नाही, याचा विचार आपण आपल्या मनामध्ये करायला हवा. बरोबर ना? आपण लाजतो,
न लाजता उत्तम कार्य करता आलं पाहिजे. कारण बोलताना कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कुठे बोलतोय, कशा प्रकारे आपण बोलत आहोत, ज्या प्रकारे आपण बोललेले शब्द चुकीचे आहेत की बरोबर आहेत. जर एखादा शब्द वाईट निघाला ना, तर ते शब्द परत माघारी घेता येत नाही. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी ना, बरोबर की नाही? एखादा शब्द आपण बघा बोलून जातो, परंतु समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण भविष्याचा एवढाही विचार करू नका की वर्तमानातील जगणंच राहून जाईल. जे व्हायचं ते होईल, म्हणून चिंता सोडून दिलेल्याच चांगले ना. आपण चिंता धरून बसलेलो आहोत. माझं आयुष्यात कसं होईल, माझं भविष्यामध्ये सर्व प्रकारे पाहायला गेलो तर अंधार आहे. सर्वांकडे गाड्या आहेत, सर्वांकडे बंगले आहेत, घरं आहेत, माझ्याकडे काहीच नाही आहे. फक्त उत्तमाचं राहा. देवाच्या चरणी नतमस्तक होऊन नामस्मरणामध्ये आपला देह आणि जे दिलेलं कर्म आहे त्या कर्मामध्ये आपला देह उत्तमाचा ठेव. नक्कीच तुला सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चिंता करू नको, चिंता वाहतोय विश्वाची, बरोबर ना. म्हणून जगावं कसं, ज्याप्रमाणे हसणं आणि रडणं अवघड होऊन जाईल. कोणाशी मैत्री करणं सोपं आहे, पण मैत्री टिकवायची कशी हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला एखादा मित्र भेटला, लगेच आपली मैत्री होते, परंतु ती नातं, ते मैत्रीचं नातं कसं टिकवायचं हे जर माहीत नसेल तर जगण्यामध्ये हसणं दूरच राहील ना. आपले विचार हीच आपली ओळख असते. आपल्या विचारांची काळजी घ्या, कारण विचार सजीव असतात, ते खूप लांबवर प्रवास करत असतात. विचार उत्तमाचे असले पाहिजे. विचारांची ओळख म्हणजे काय नेमकं ते सुद्धा भाग समर्थांनी दिले. चांगले विचार, वाईट विचार आपल्या मनामध्ये येतच असतात, परंतु माणसामध्ये जिद्द असायला हवी. कारण माणूस बुद्धीने खूप हुशार असला पाहिजे. कारण मनुष्य नाशिवंत आहे. आपण कोणी आज सांगितलेलं उद्या विसरतो, बरोबर की नाही. म्हणून सर्वात जवळच्या माणसांना जागा दिल्याशिवाय जागा येत नाही. आपण एस टीने प्रवास करत होतो, रेल्वेने प्रवास करत असतो. जर कोणी आपल्यापेक्षा वयस्कर असेल, मोठ्या असेल, बरोबर की नाही, आपण त्यांना बसायला जागा देतो की नाही? नक्कीच. जर आपण जागा दिली नाही तर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. परंतु आपण प्रवास करत असताना आपले वडील, आपली आईसुद्धा असते, परंतु आजूबाजूला बघा मुलं असतात, मुली असतात, ते जागा देत नाही. मग आपल्याला वाटतं अरे बघ, आपण लोकांना जागा देत असतो, बरोबर की नाही. एस टी असेल, NMT असेल, भाग काय चाललेला आहे, प्रवासामध्ये प्रवास करत असताना बघा, रेल्वेमध्ये असेल, ट्रेनमध्ये असेल, परंतु लोक आपल्याला जागा देत नाही आहे. मग का लोक आमच्याशी असं वागत आहेत? कारण स्पष्ट बोलणारी व्यक्ती आणि बघा मागून बोलणारी व्यक्ती, त्यामध्ये फरक आहे. जे तोंडावर बोललं जातं त्यामध्ये सत्य मानायला हवं, त्यामध्ये आपली चूक कळते. कधी कधी आपली जवळची व्यक्ती किती सहजपणे बोलते, परंतु त्याचे शब्द आपल्याला कळत नाही. परंतु समोरच्या व्यक्तीवर ज्यावेळी राग येतं ना, त्यावेळी आपल्याला कळतं की आपण त्या व्यक्तीला राग त्याच्यावर व्यक्त केला, त्याच रागातून आपण शिकलं पाहिजे. म्हणून डाव ओळखणं माणसाच्या मनातील प्रत्यक्षपणे का सांगितलेलं आहे. म्हणून माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. सावधपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कितीही प्रसंग आले तरी मनुष्य उपयोगी येतो, बरोबर ना. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे,
पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुणी. जय जय रघुवीर समर्थ.